नमस्कार, स्वागत आहे तुम्हा सर्वांचे माझ्या या नवीन रेसिपीमध्ये। आज मी करणार आहे रवा बर्फी। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात। रवा बर्फी हा करण्याचा पद्धत हा एकदम सोपा आहे। सोप्या पद्धतीने हा रवा बर्फी एकदम टेस्टी असा तयार होतो। हा बघा, अशा प्रकारे तयार झालेला आहे। आता आपण करून बघायचा आहे रवा बर्फी कसा तयार होतो व त्याला काय काय लागतात साहित्य वगैरे। बघा, इथे हे साहित्य मी घेतलेलं आहे। 1 वाटी रवा घेतला आहे, 1 वाटी साखर, 2 चमचा तूप, 1 फुलपात्र भरून असा कच्चा दूध घेतलेला आहे, थोडासा ओला खोबरा किसून घेतलेला आहे, 2 वेलायची घेतला आहे। बघा, अशा प्रकारे हा सर्व साहित्य मी घेतला आहे रवा बर्फी करण्यासाठी। बघा, इतका साहित्य रवा बर्फी करण्यासाठी लागतो। कोणत्याही सणासाठी म्हणा, पाहुणे आल्यावर म्हणा, हा बर्फी एकदम चांगल्या प्रकारे उपयोगी पडतो। कमीत कमी वेळात एकदम टेस्टी असा बर्फी तयार होतो। एक पॅन मी गॅसवर ठेवलेला आहे, त्यामध्ये 2 चमचा तूप घालायचा। बघा, मी आता घातलेला आहे। असा चमच्याने पसरवून घ्यायचा। तूप चांगला गरम होऊ द्यायचा। रवा हा कोणताही घेतला तरी चालेल, बारीक किंवा मोठा। मी मोठा रवा घेतला आहे। आता यामध्ये हा रवा घालायचा या पॅनमध्ये म्हणजे तुपामध्ये। बघा, मी घातला आहे। तुपामध्ये हा रवा चांगला भाजून घ्यायचा। बघा, व्यवस्थित हा रवा चांगला भाजायचा। रवा चांगला भाजला तरच आपली बर्फी एकदम टेस्टी लागते। बघा, अशा प्रकारे रवा भाजून घ्यायचा। हलकासा थोडासा ब्राऊन कलर आला की असा हा रवा भाजायचा थांबायचा। रव्याला एकदम चांगला रंग आलेला आहे। बघा, एकदम चांगला रवा भाजलेला आहे। थोडासा ब्राऊन कलर आलेला आहे। हा रवा भाजलेला पॅन मी आता खाली ठेवते। रवा थोडासा थंड होऊ द्यायचा, म्हणजे थंड करण्यास ठेवायचा। आता एक पातेले घ्यायचा, कोणताही एक भांडं घ्यायचा। त्या भांड्यामध्ये आता दूध ओतायचा। 1 फुलपात्र दूध मी घेतला आहे, म्हणजे 1 वाटी दूध या पातेल्यामध्ये घातला आहे। यामध्ये पाणी अजिबात घालायचा नाही। कच्चा दूध मी घेतला आहे, त्यामध्ये साखर घातला आहे। तो तसाच आता गरम म्हणजे थोडासा हलकासा एकतार येईतोपर्यंत पाक तयार करण्यास ठेवायचा। दूध व साखर याचा पाक तयार करून घ्यायचा आहे। एकतारी असा पाक तयार करून घ्यायचा आहे। बघा, आता चांगला असा चमच्याने असा मिक्स करायचा, म्हणजे परतून घ्यायचा। बघा, अशा प्रकारे चमच्याने असा सारखा मिक्स करत राहायचा, म्हणजे ढवळत राहायचा, परतत राहायचा। येथे एक ताट मी घेतलेला आहे, छोटासा ताट असा। त्याला थोडासा तूप लावून घ्यायचा, म्हणजे बर्फी खाली चिकटणार नाही। त्यासाठी असा तूप किंवा तेल थोडासा लावून असा पसरून घ्यायचा। तूप मी आता लावलेला आहे। बघा, दूध साखरेचा पाक येथे तयार होत आहे। बघा, अशा प्रकारे तयार होत आहे। बघा, पाक आता येथे तयार होत आहे। दोन्ही बोटाच्या चिमट्यामध्ये धरून पाक चेक करायचा। एक तारी पाक आला की मग गॅस बंद करायचा। बघा, पाक आता येथे तयार झालेला आहे। आता गॅस बंद करायचा। दूध व साखर मिक्स करून पाक तयार करून घेतलेला आहे। यामध्ये पाणी अजिबात घातलेला नाही। बघा, एकदम चांगल्या प्रकारे पाक तयार झालेला आहे रवा बर्फी करण्यासाठी। पाक आता या रव्यामध्ये ओतायचा। बघा, पाक मी सर्व या पॅनमध्ये रवा भाजून घेतलेला होता त्यामध्ये ओतला आहे। बघा, असा चांगला मिक्स करून घ्यायचा। पाक रव्यामध्ये घातल्यानंतर चांगला असा मिक्स करून घ्यायचा।
चांगला मिक्स करून झाल्यानंतर हा पॅन परत गॅसवर ठेवायचा, गॅस चालू करायचा, परत असा चमच्याने किंवा झारेने असा मिक्स करून घ्यायचा, म्हणजे परतून घ्यायचा, सारखा परतायचा, चांगला घट्ट होईल तोपर्यंत चांगला असा परतून घ्यायचा. गॅसचा स्पीड हा मीडियम ठेवायचा, मध्यम ठेवायचा. हा रवा बर्फी आता चांगला तयार झालेला आहे. दोन्ही बोटाच्या चिमट्यामध्ये चांगला चिकटतो, म्हणजे हा आता रवा बर्फी चांगला तयार झालेला आहे. घट्ट पण झालेला आहे. हा बघा, एकदम असा चांगला घट्ट झालेला आहे. आता गॅस बंद करायचा. रवा बर्फीचा हा पॅन आता मी खाली उतरून ठेवते. हा बघा, आता मी ठेवलेला आहे. एकदम चांगल्या प्रकारे हा रवा बर्फी तयार झालेला आहे. रंग छान आलेला आहे. हा बर्फीचा सर्व मिश्रण चांगला तयार झाला आहे. हा बघा, रंग छान आलेला आहे. एकदम खव्याप्रमाणे दिसत आहे. हा सर्व बर्फीचा मिश्रण मी आता या ताटामध्ये ओतते. हा बघा, सर्व आता हा बर्फीचा मिश्रण मी ओतला आहे. हा सर्व बर्फीचा मिश्रण आता चमच्याने असा चांगला पसरून घ्यायचा. हात नाही लावायचा, हाताला चटका बसतो. थोडासा पाणी लावून मग असा हा बर्फी थापायचा. हाताला थोडासा थंड पाणी लावायचा, मग हा बर्फी चांगला असा थापून घ्यायचा. हा बघा, मी पाणी आता घेतला आहे प्लेटामध्ये. थोडासा पाणी हाताला लावायचा. हा बघा, अशा प्रकारे मग असा थापायचा. रवा बर्फी हा रेसिपी तुम्हाला आवडल्यास सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. 1 वाटी घेतला आहे, त्याला थोडासा पाणी लावून घ्यायचा, मग असा हा वाटीने थापून घ्यायचा. हा बघा, अशा प्रकारे जास्त पाणी लावायचं नाही, थोडासा बुडाला असा बुडवून घ्यायचा पाण्यामध्ये, मग वाटीने थापायचा. नंतर परत हाताने असा चांगला हा बर्फी असा थापून घ्यायचा. या बर्फीमध्ये बोटाचे ठसे असे दिसत आहेत. वाटीने परत थापून घ्यायचा, मग असे हात बोटाचे ठसे दिसणार नाहीत. एकदम चांगल्या प्रकारे बर्फी तयार होतो. वाटीने असा थापून झाल्यानंतर तळहाताने असा चांगला थापून घ्यायचा. थोडासा पाणी लावून घ्यायचा तळहाताला, मग व्यवस्थित हा बर्फी थापून घ्यायचा. एकदम प्लेन असा हा बर्फी आता तयार झालेला आहे. हा बघा, रंग एकदम छान आलेला आहे. या बर्फीवर आता हा ओला खोबरा किसून घेतलेला आहे, तो घालायचा. हा बघा, अशा प्रकारे मी घातला आहे. 2 वेलाची सोडून घेतलेला आहे, तो आता या बर्फीवर लावायचा. हा बघा, अशा प्रकारे मी लावलेला आहे. हा बघा, एकदम चांगला असा हा रवा बर्फी दिसत आहे. हा रवा बर्फी आता थंड करण्यास ठेवायचा. 30 मिनिटं असाच ठेवायचा. हा बघा, एकदम चांगल्या प्रकारे हा रवा बर्फी तयार झालेला आहे. एकदम घरच्या साहित्यामध्ये असा हा चांगला टेस्टी रवा बर्फी तयार होतो. हा रवा बर्फी आता थोडासा गरम असतानाच असा हा कट करून घ्यायचा, आकार द्यायचा. हा बघा, चौकोनी आकार असा मी बर्फी कट केलेला आहे. 30 मिनिटं झालेला आहे. बर्फी चांगला थंड झालेला आहे. आता उलटण्याने असा परत थोडासा असा कट करून घ्यायचा, मग बर्फी काढायचा. हा बघा, हा बर्फी एकदम चांगल्या प्रकारे लवकर असा निघालेला आहे. एकदम चांगल्या प्रकारे हा रवा बर्फी तयार झालेला आहे. हा बघा, दोन्ही बाजूनी हा रवा बर्फी एकदम चांगला तयार झालेला आहे. रंग छान आलेला आहे. टेस्ट तर नक्की चांगलाच असणार. हा बघा, दुसरा बर्फी पण मी आता काढत आहे. हा पण बर्फी एकदम सहज निघालेला आहे. हा बघा, एकदम चांगल्या प्रकारे बर्फी निघालेला आहे. दोन्ही बाजूनी एकदम चांगला असा बर्फी तयार झालेला आहे.
अशाच प्रकारे सर्व बर्फी मी काढून घेणार आहे. या डिशमध्ये ठेवणार आहे. हा रवा बर्फी एकदम चांगल्या प्रकारे तयार झालेला आहे. एकदम इझी रेसिपी आहे. हा बघा, सर्व बर्फी आता काढून मी या डिशमध्ये ठेवलेला आहे. एकदम चांगल्या प्रकारे सर्व बर्फी तयार झालेला आहे. रंग छान आलेला आहे. हा बघा, एकदम चांगला असा हा सर्व बर्फी तयार झालेला आहे. रवा बर्फी यावर आणखीन ड्रायफ्रूट पण तुम्ही लावू शकता तुमच्या आवडीनुसार. मी या बर्फीवर ओला खोबरा वेलायची असा लावलेला आहे. हा बघा, एकदम छान हा बर्फी दिसत आहे. रवा बर्फी हा रेसिपी तुम्हाला आवडल्यास सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. परत भेटूया असाच नवीन रेसिपी घेऊन पुढील नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत नमस्कार.